लोकसभा विधानसभेमध्ये शिंदेंमुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकली नाही। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। महापालिका निवडणुकीमध्ये मनसे युतीबाबत सकारात्मक। विधानसभेच्या वेळेला झालं ते विसरा आणि पालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचे आदेश। विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याच्या सूचना। महाराष्ट्रात ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण। राजीनामा दिलेला नाही। मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला सहभाग। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार। संभाजीराजे छत्रपतींची आक्रमक भूमिका। तर नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धूळफेक, संजय राऊतांचा आरोप। खटला बीडच्या बाहेर चालवण्याची आणि बीडमधलं पोलीस खातं बरखास्त करण्याची केली मागणी। सरपंच हत्या प्रकरणी हायकोर्टातील याचिका प्रलंबित ठेवण्याची देशमुखांच्या भावाची विनंती। तपास यंत्रणेला वेळ देण्यासाठी तुर्तास सुनावणी नको, धनंजय देशमुखांचा आग्रह। एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्यासारखं काहीही नाही, पण काळजी घ्यायला हवी, राज्य सरकारचं स्पष्टीकरण। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एचएमपीव्हीवरती चर्चा। कार्यालयांची सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहांची स्वच्छता। राज्यातल्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचं 100 दिवसांचं टास्क। जिल्हाधिकारी, महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांशी व्हीसीद्वारे संवाद। दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा। 5 फेब्रुवारीला मतदान आणि 8 फेब्रुवारीला मतमोजणी। 1 एप्रिलपासून राज्यामधल्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणं अनिवार्य। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला निर्णय। सरकारी कारभार गतिमान करण्यासाठी नियमावली सुधारण्याचा निर्धार। अभिनेता सलमान खानच्या घराला लावलेल्या बुलेटप्रूफ काचा। वांद्र्यामधल्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा। पोलिसांची चौकी सुद्धा तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।